एक छोटंसं उदाहरण घेतो आधी, म्हणजे ते तुम्हाला छान पद्धतीने समजून येईल. जसं की आता बघा इथे एक उदाहरण घेतो तुम्हाला, म्हणजे ते तुम्हाला समजण्यासाठी उपयुक्त ठरेल. बघा, देअर देअर वाज ए किंग. देअर वाज ए किंग. देअर वाज ए किंग हू केप्ट अ नाइटिंगेल. आता ऑलरेडी हे झालेलं आहे आपलं. हू केप्ट अ नाइटिंगेल. नाइटिंगेल बरोबर. आता बघा याच्यामध्ये, आणि त्यानंतर बघा आता परत त्याच्यानंतरचं वाक्य घे तुम्ही. द नाइटिंगेल सॅंग सॉंग फॉर द किंग. द नाइटिंगेल सॅंग नाइटिंगेल सॅंग सॉंग फॉर द किंग. फॉर द किंग बरोबर. किंग एव्हरी डे. एव्हरी डे लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी आपण आपल्या मनानुसार सुद्धा ते वाक्यरचना बनवू शकतो. आता बघा, हे जर दोन वाक्य जर आपण लक्षात घेतले तर याच्यामध्ये काय मित्रांनो, तर याच्यामध्ये काय आहे की अ सर्टेन किंग एनी नाइटिंगेल म्हणजे काय आहे. आता बघा इथं काय आहे, एक कोणता तरी एखादा, म्हणजे काय असतं की इथं सर्टेन एक निश्चित राजा असेल. आता परंतु काय आहे की आपल्याला माहिती नाही की हा किंग कोण आहे, कोणता आहे, काय आहे. म्हणजे हा पर्टिक्युलराइज झालेला नाहीये व याची एकदा सुद्धा उल्लेख झालेला नाही, म्हणून इथं आपण याच्या आधी ए वापरला. आणि हे नाइटिंगेल सुद्धा आपल्याला माहिती नाहीये, म्हणजे एनी नाइटिंगेल म्हणजे एक एनी नाइटिंगेल असा त्याचा अर्थ होतो बरोबर. परंतु आता वन्स द वर्ड किंग अँड नाइटिंगेल is mentioned. Therefore, we use definite article the before the words nightingale, and same as the definite article the before the word king. काय झालेलं आहे मित्रांनो की इथं किंग आणि नाइटिंगेल हे दोन्ही शब्द जे तर त्यांचा आधीच उल्लेख झालेला आहे, म्हणून त्यांचं काय आहे की ते सिंगल आउट झालेले, पर्टिक्युलराइज झालेले. का? कारण ते वन्स मेन्शन म्हणजे काय, एकदा त्याचा उल्लेख झालेला आहे. म्हणून पुन्हा उल्लेख झालेला असेल, म्हणजे पुनरावृत्ती जर झाली असेल तर ते काय होतात, ते द हे आर्टिकल डेफिनेट आर्टिकल घेतात. आता इथे आपण ए वापरला तर होऊ शकतं, म्हणजे इथं ए किंवा ॲन वापरायचं असतं. जसं की आपल्याला माहिती आहे की स्वरानं सुरुवात झालेली असेल आणि स्वराचा अर्थात उच्चार सुद्धा स्वरासारखा असेल तर ते म्हणजेच आपल्याला ॲन वापरायचं असतं बरोबर. तर ती गोष्ट तिथं लक्षात ठेवायची. आता आपण आपल्या नेक्स्ट व्हिजनकडे वळू. तर तुम्हाला हा पॅसेज दिलेला आहे मित्रांनो. आता याच्यावरून तुम्हाला एक कल्पना आली असेल. तर आता बघा इथे काय दिलेलं आहे मित्रांनो, तर इथं दिलेलं आहे डॉग. पेनचा कलर जरासा चेंज करून घेतो. त्यानंतर इथे डॅश डॅश दिलेलं आहे डॉग. त्यानंतर क्लॉक, स्टक अप, फ्रेंडशिप अँड सेट आउट टुगेदर ऑन बरोबर. म्हणजे काय होतं मित्रांनो, इथं आपल्याला काय करायचंय की आपल्याला आर्टिकल वापरायचंय या रिकाम्या जागामध्ये. आता इथं काय आहे की डॉग आणि कॉक हे दोन्ही जे नाऊन आहेत, तर हे काय मित्रांनो, हे पहिल्यांदाच उल्लेख झालेला आहे. यांचा परत उल्लेख झालेला आहे का? नाहीये. म्हणून इथं काय वापरावं लागेल आपल्याला, इनडेफिनेट आर्टिकल ए किंवा ॲन वापरावं लागेल. म्हणून इथं काय वापरावं लागेल मित्रांनो, ए. सुरुवातीचं ए असल्या कारणानं आपण इथं कॅपिटल ए वापरू. अ डॉग अँड ए कॉक स्ट्रक अप फ्रेंडशिप अँड सेट आउट टुगेदर. आता बघा ऑन अ जर्नी होईल इथं, कारण का आपण हे फ्रेजेस आहे तर ते बघितलेलंच आहे, कारण मागच्या सेशन मध्ये सुद्धा हे सर्वच बघितलेलं आहे आपण. त्यानंतर बघा काय इथं, फ्रेंड्स सेट आउट टुगेदर ऑन अ जर्नी ॲट नाईट फॉल. आता इथे काय झालेलं आहे मित्रांनो, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे कॉक जो आहे तर तो आधी इथं उल्लेख होऊन गेलेला आहे. म्हणून इथं काय वापरावं लागेल आपल्याला, इथे द वापरावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण का वन्स मेन्शन दे टेक डेफिनेट आर्टिकल दे. काय झालेलं आहे, वन्स मेन्शन दे गेट पर्टिक्युलराइज, सो वी यूज डेफिनेट आर्टिकल द विथ द वर्ड कॉक. व्हेन आता बघा द नाईट फॉल द कॉक वेंट अप इन टू अ ट्री. म्हणजे काय झालेलं आहे, आता याचा अर्थ समजून घेण्यापेक्षा आपल्याला याचं सांगत बसणार नाही मी, फक्त याच्यामध्ये तुम्हाला का आणि कसं आर्टिकल वापरायचं ते सांगणार. त्यानंतर व्हाईल. व्हाईल म्हणजे काय, कॉक द कॉक वेंट अप इन टू अ ट्री
व्हाईल आता इथं डॉग, हे डॉगचं सुद्धा आधी इथं उल्लेख झालेला आहे. म्हणजे काय तो पर्टिक्युलराइज झालेला आहे. इथं काय वापरावं लागेल आपल्याला? द वापरावं लागेल. त्यानंतर बघा द डॉग मेड हिज बेड इन द डॉग मेड हिज बेड इन आता बघा याच्यामध्ये आपल्याला इथं आता बघा इथं काय होईल? तर इथं इन द हॉलो होईल. काय होईल? इथं इन द हॉलो. आता इथे द का वापरलेलं आहे आपण? कारण का? कारण इथे एक पर्टिक्युलराइज होतं, हे सुद्धा पर्टिक्युलराइज होतं. याचं कारण काय मित्रांनो? तर याचं कारण असं आहे की काय झालेलं आहे की इथं बघा ऍट द नाईट फॉल द कॉक वेंट अप इनटू ट्री, म्हणजे तो झाडावर कोंबडा चढलेला आहे, बरोबर. आणि व्हाईल द डॉग मेड हिज बेड इन द हॉलो, म्हणजे त्या झाडाच्या पोकळीमध्ये तो काय म्हणजे त्या पर्टिक्युलर झाडाच्या पोकळीमध्ये त्याचा उल्लेख आहे, म्हणून इथं आपण त्या म्हणजे ते एका पर्टिक्युलर झाडाचा तिथं उल्लेख येतोय, म्हणून इथं द हे आर्टिकल वापरलेलं आहे. आपण आता हे तुम्हाला डिटेल समजण्यासाठी तुम्ही आधीचे सर्व सेशन जर बघितले तर तुम्हाला ते सहजरित्या समजून जाईल. त्यानंतर बघा द त्यानंतरचं वाक्य बघा आता त्यानंतर द कॉक, कारण इथं सुद्धा काय होईल? आता बघा इथे ऑलरेडी इथं द वापरायचं होतं, इथं रिकामी जागा होती, परंतु इथं हे द वापरून दिलेलं आहे, बरोबर. तर ती गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. म्हणजे इथं द वापरायचं होतं तर तिथं रिकामी जागा होती, बरोबर. त्यानंतर बघा कमिंग द कॉक ग्रीटेड द कमिंग ऑफ डॉन, इथे सुद्धा डॉन म्हणजे पहाट असतं. द कमिंग ऑफ डॉन असं ही होईल, कारण बघा तुम्हाला हे ऑफ डॉन विथ हिज कस्टमरी क्रो, म्हणजे काय की जर तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रिपोजिशनच्या आधी किंवा WH वर्ड असेल आणि त्यानंतर अजून एक वर्ड असतो दॅट, तर हे जर वर्ड असेल तर तुम्हाला काय करायचंय? त्याच्या आधी द हे आर्टिकल वापरायचंय. ही गोष्ट तुम्हाला सांगितली होती मी. याचं कारण असं आहे की ते पर्टिक्युलराइज होतं ते त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट अशी असते की याच्यामध्ये आपल्याला म्हणजे हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. फक्त काय करावं लागेल तुम्हाला याच्यावर तुम्हाला याच्यावर तुमच्या मागचे सेशन तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर बघा डॉन विथ हिज कस्टमरी क्रो अँड, आता इथं फॉक्स म्हणजे कोल्हा पण आलेला आहे. आता कोल्ह्याचा हा प्रथम उल्लेख आहे. हा काय प्रथमच उल्लेख होतोय, म्हणून काय करावं लागेल? इथं इथं आपलं ए वापरावं लागेल, बरोबर. इथं ए वापरावं लागेल. अ फॉक्स विच हर्ट हिम रॅन अप अँड स्टूड अंडर द ट्री, आता इथं सुद्धा द वापरावं लागेल आपल्याला. याचं कारण काय आहे की आपल्याला माहिती आहे की ते पर्टिक्युलराइज झालेलं आहे, एका निश्चित झाडाचाच उल्लेख तिथं होतोय. एनी ट्री असा काही तिथं उल्लेख नाहीये. अंडर द ट्री बिडिंग द कॉक, इथं द कॉक होईल कारण कॉकचा आधीपासून उल्लेख येतोय. द कॉक कम डाऊन टू हिम, आता काय झालेलं आहे की म्हणजे काय म्हणतो तो कोल्हा जो येतो तो काय म्हणतो? तो खोटं बोलतोय. बिडिंग म्हणजे काय? खोटं बोलणं. की कम डाऊन टू हिम म्हणजे तो कोल्ह्याजवळ ये असं त्या कोंबड्याला बोलतोय, बरोबर. ही वुड व्हेरी मच लाईक, आणि त्याला काय आहे की तो कोंबडा खूप आवडतोय असं तो बोलतोय. टू एमरान्स, तर आता बघा इथे काय दिलेलं आहे त्यांनी? तर आता हे आधीचं जर वाचलं आपण तर आपल्याला काय होतं की याच्यावरून एक निश्चित आयडिया येऊन जाते. एमरास, आता बघा इथे काय आहे की आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं की WH वर्ड असेल, इथं सुद्धा WH वर्ड किंवा प्रिपोजिशन आलं म्हणजे इथं सरळ सरळ काय करायचे? द घेऊन टाकायचे. हे 99% हे बरोबर असतं, पण बरोबर असलंच असं नाहीये, परंतु 100% ते जवळपास तुम्हाला जर नाही आलं तर ते आधी याच्यावर आधी लेक्चर झालेलं आहे ते बघायचं. ते तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून येईल, बरोबर. म्हणजे आता मी इथं याचं जास्त डिस्कशन करणार नाही, कारण हे आपलं MCQ सेशन आहे. कारण थेरी सेशन मध्ये सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत, बरोबर. म्हणजे सर्व डिटेलमध्ये इन डिटेल आहे, प्रत्येक टाईपचे उदाहरण त्याच्यामध्ये. द पजेसर ऑफ सच अ फाईन व्हॉइस, म्हणजे असा सुंदर आवाज असणाऱ्या व्यक्तीला मला मिठी मारायची असं ते तो काय करतो? कोल्हा बोलतो, बरोबर. द कॉक टोल्ड हिम, आता बघा द कॉक, कारण कॉकचा आधीच उल्लेख येऊन गेलेला आहे, म्हणून इथं काय होईल? द कॉक टोल्ड हिम दॅट ही मस्ट फर्स्ट वेक द पोर्टर, इथं काय होईल? इथे सुद्धा द वापरावं लागेल, कारण का द पोर्टरच्या नंतर बघा इथं हू वापरलेलं आहे. हू मुळे नंतर काय होतं? या वाक्यांच्यामुळे हे जे आज येते तर ते पर्टिक्युलराइज होतं. म्हणजे काय होतं की समोर येणाऱ्या एखाद्या घटना वाक्यांश जे असतं तर त्याच्यामुळे हे आधीचं जे तर ते पर्टिक्युलराइज होतं, डेफिनाईट होतं, म्हणून इथं द वापरलेलं आहे.
आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ऑलरेडी की WH वर्ड असेल, प्रिपोजिशन असेल, हे 2-3 वर्ड तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. कधी कधी काय असतं की हे वर्ड नसताना सुद्धा ते पर्टिक्युलराइज होतं, तर ती गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा, हु वॉज स्लीपिंग डाऊन बिलो अँड आस्क फॉर दिलेले फॉर द द नाही, सॉरी, इथं आधी नाही म्हणणार मी ते द वगैरे, डोअर टू बी ओपन. आता इथं द वापरायचं का नाही वापरायचं ते बघू आपण. तर आता इथं काय सांगितलेलं आहे, द पोर्टर, आपण द पोर्टर पर्यंत बरोबर आलो, बरोबर. अँड आस्क फॉर, इथं काय होईल, द डोअर टू बी ओपन, म्हणजे काय आहे की आता इथं हे सुद्धा काय आहे की ते दरवाजा उघड असं म्हणतो, म्हणजे त्या झाडाच्या पोकळीमध्ये किंवा ते हे जे असतं त्याच्यामध्ये ढोल ढोल म्हणतात त्याला गावाकडच्या भाषेमध्ये. तर त्या ढोलीमध्ये जे येतं त्याच्यामध्ये तो कुत्रा जो झोपलेला होता, तर त्याला ते काय म्हणतो, आज फॉर, म्हणजे त्याला विचारण्यासाठी ते सांगतो. तर आता त्यामुळे काय झालेलं आहे की ह्या पर्टिक्युलर त्या झाडाचा इथं ते उल्लेख झालेला होता, म्हणजे त्या झाडाचं त्या ढोलीचा दरवाजा उघडायचा किंवा ते त्यांनी काहीतरी लावलेलं असं ते उघडायचं, असं तिथं अर्थ होतो. म्हणून इथं काय केलेलं आहे आपण, आस्क फॉर द डोअर टू बी ओपन. आता बघा, आपण जर एखाद्या रूम मध्ये असलो तर काय म्हणतो आपण, ओपन द डोअर. आता इथं काय होतं की आपण एखाद्या रूम मध्ये बसलेलो असतो आणि त्या रूमला दरवाजा असतो, म्हणजे कोणता तरी एक निश्चित दरवाजा, इथं काय होतं, डेफिनाईट होतं ते. म्हणून इथं अशाच पद्धतीने इथं सुद्धा आपण द वापरतो. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा, देन ही वुड कम डाऊन, आणि नंतर तो काय करेल, कोंबडा खाली येईल, बरोबर. त्यानंतर ही सेड, म्हणजे असं तो म्हणाला, व्हाईल. त्यानंतर बघा, आता इथं द वापरावं लागेल, कारण या फॉक्सचा उल्लेख आधी येऊन गेलेलाच आहे, बरोबर. म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल, आपल्याला तर द वापरावं लागेल. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. तर द फॉक्स वॉज लुकिंग फॉर द पोर्टर, इथं काय होईल मित्रांनो, द पोर्टर होईल. द फॉक्स वॉज लुकिंग फॉर द पोर्टर, कारण याचा सुद्धा अधिक उल्लेख उल्लेख येऊन गेलेला आहे, पोर्टर. हु पोर्टर टू हुम ही वॉज टोल्ड टू अप्लाय, म्हणजे तो कोणासाठी बोलायला लागला होता, तर ते पोर्टर कोण होता, त्याला आणणारा, तर तो त्याचा वाहक कोण होता, म्हणजे त्याचा सोबती कोण होता आणलेला, तर त्याच्या सोबतीसाठी तो काय करतोय, म्हणजे पाहण्यासाठी हे करतोय. तर तेवढ्यात काय झालेलं आहे, बघा, ही वॉज टोल्ड टू अप्लाय. त्यानंतर काय झालेलं आहे, नंतर द डॉग, कारण का आधीच त्या कुत्र्याचा उल्लेख येऊन गेलेला आहे. द डॉग सडनली मेड वन लिप अँड टोअर हिम इन टू पीसेस, आणि त्यांना अचानक कुत्र्यानं काय केलं, त्याच्यावर झडप घातली आणि त्याला फाडून टाकलं. अशा पद्धतीची ही एक कथा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये इन डिस्क्रिप्टिव्ह पॅसेज अँड नॅरेटिव्ह पॅसेज वी यूज डेफिनेट आर्टिकल द,